गोदावरी पंत, पंत तिला आत्ताच काही बोलू नका. पण युवराज. आम्ही सांगतो आहोत, आदेश समजा हवं तर. जी. काकू, तिला आत घेऊन जा. पंत, ही बोलण्याची वेळ नाही. जे घडलं त्यावर या घडीला चर्चा नको. तिला आराम करू द्या. तिचं मन थाऱ्यावर नाही आणि महाराजही गडावर नाही. संयमानं घ्या. गोदावरी पळून गेली का कोणी तिला पळून नेली होती? आम्ही जे काही सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरतो आणि निघतो. जी, सगळ्या गोष्टी कसोशीने लक्षात ठेव. एका माणसासाठी कुलमुख्त्यारपद पणाला लावू नका. जी. मातोश्रींसमोर खबर सांगितली तरी चालेल. युवराजनी पंतांची गोदावरी सापडली. सापडली? आई जगदंबे, कुठे सापडली ते अजून कळालं नाही, पण त्यांच्यासोबत युवराज होते. युवराज? रस्त्यात भेट झाली असेल. रपेटीला गेले होते ना? युवराज सोबत होते म्हणजे? सोबत म्हणजे गोदावरी युवराजांच्या घोड्यावर होते. असं? ये आता. आम्ही म्हणालो होतो ना, बाई आणि बोरात केव्हा आळी निघेल काही सांगता यायचं नाही. म्हणालो होतो ना. मातोश्री, युवराजांची मदतच झाली असणार गोदावरी. येसूबाई, कशाला सारवासारव करताय? तसं नसेल हो काही. म्हणजे नाही, आता आम्ही तुमचं ऐकणार नाही. मागे एकदा आमची गैरसमजूत झाली होती, तेव्हा आम्ही इथेच आलो होतो माफी मागायला. तसंच हे सुद्धा असेल. खात्री आहे आम्हाला. नाही नाही, हे प्रकरण वेगळं आहे. आम्हाला नाही खरं वाटत. येसूबाई, आम्हाला तुमच्या भाबळेपणाची कीव येते. आश्चर्यच वाटतंय. तुम्ही असे डोळे मिटून शांतपणे कसे बसू शकता? मातोश्री, आमचं मन आम्हाला सांगतंय, केलीच असेल तर मदतच केली असेल गोदावरीला. येसूबाई, भानावर या. तुम्हाला गोष्टी सहज सोप्या वाटतात, पण आमच्या लेकाच भलतीकडेच घेऊन जातील आणि मग महाराज आम्हाला जाब विचारतील. परंतु मातोश्री, युवराज आले की तुम्ही त्यांना जाब विचारा, आणि तुम्हाला जमणार नसेल तर आम्ही विचारतो. पण या प्रकरणाचा छडा लागायलाच पाहिजे. अहो, तुम्हाला काय, युवराजांबद्दल काहीच वाटत नाही आणि पुन्हा स्वराज्य बदनाम होईल ते? अहो, ऐकलत का? या थोरल्या बाईसा. काय म्हणताय? शंभूराजे गोदावरीला घेऊन आलेत. बरं झालं बाई. अहो, काय बरं झालं? शंभूराजे गोदावरीला घेऊन पंतांच्या घरी आलेत. सगळी जत्रा जमली तिकडे बघायला. बरं दिसतं का हो हे? शंभूराजे सुद्धा ना, कशाला या फंदात पडायचं?
पण शंभूराजांनी मदतच केली असणार. मग झाली ना मदत? ती गेली का सासरी? नाही ना, गेली पळून. सगळीकडे शोधाशोध सुरू. आलंय आमच्या कानावर. नाही, सगळे शोधत होते पण कोणालाही सापडली नाही. नेमकी शंभूराजेंना सापडली. शंभूराजांवर तिला विश्वास आहे ना, म्हणून आली असेल ती त्यांच्या समोर. याच गोष्टीची धास्ती वाटते आम्हाला. थोरल्या बाई साहेब, आपलंच मूल आहे, धास्ती वाटणं हे आलंच हो. पण आम्हाला हेच कळत नाही, हे सगळं शंभूराजेंच्याच बाबतीत का घडतं? त्यांच्याच पुढ्यात ती कलावंतिणी येते, त्यांच्याच पुढ्यात गोदावरी सुद्धा येते. याचं कारण म्हणजे शंभूराजांवर रयतेचा असलेला विश्वास. आणि शंभूराजे ज्या पोट तिडकीने मदत करतात ते आपण त्यांच्याकडे आपलं मूल म्हणून पाहतो, पण लोकांच्या नजरेत ते छत्रपतींचे बाळ आहेत. आणि छत्रपतींचं बाळ कसं असेल? तारणारं असेल, मारणारं नसेल. या भावनेपोटीच ही झाली तुमच्या देवघरातली पोथी, पण बाहेर दुसराच बोभाटा होत असतो. नाही थोरल्या बाईसाहेब, कोणाच्याही मनात शंभूराजांच्या वागण्याबद्दल संशय नसणार. हेच हेच पालुपत येसुबाई सुद्धा आळवतात. खरं तर त्यांचंच दुर्लक्ष होतंय शंभूराजेंकडे. गोदावरी पळून गेली होती की कुणी पळवून नेली होती याचा शोध तुम्ही घ्या. कारण रायगडाच्या सावलीचा संस्कार कुणाबरोबर पळून जाण्याचा नाही. आणि दुसरी गोष्ट, स्वतःच्या धर्मपत्नीबद्दल बोलताना जरा नीट बोलावं. निदान 4 चौघात तरी तमीज बाळगावी केदारची. केदारची बायको म्हणजे घोडा नाही आणि तिच्या बरोबरचा संसार म्हणजे घोड्याचा बाजार नाही. आपण तसा विचार करतो म्हणून ही अशी वेळ येते. पंत खरं तर आम्ही सांगणार नव्हतो, पण आता सांगावंच लागेल. गोदावरी काळदरी जीव देत होती. काय? अरे देवा, जीव द्यायला गेली होती. आई भवानीच्या कृपेनं आमच्या हातून ती वाचली. आम्ही वाचवू शकलो तिला. पण असं कसं झालं? ती का गेली काळदरीला? जावे बापू आणि ती तुम्हाला नमस्कार करून जाणार होते सासरवाडीला, आणि अचानक. हो ना, आम्हालाही त्याचंच आश्चर्य वाटतंय. खरं तर आपल्या सगळ्यांचं नशीब मोठं, नाहीतर आज आपण गोदावरीला गमावून बसलो असतो. पण युवराज, तिने जीव द्यावा असं काही घडलंच नव्हतं. काय हो? हो, अहो ती जाणार म्हणून रात्री पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. का गेली गोदावरी काळधरीकडे? तिला जीव द्यावा असं का वाटलं? युवराच्या नात्यानं त्याचा छडा आम्ही लावूच. आज ना उद्या गोदावरी खरं कारण सांगेलच. कारण काही नाही युवराज, सुख अति झालं की अशा गोष्टी सुचतात. एवढी घाई कशाला निष्कर्ष काढण्याची? गोदावरी या धक्क्यातून नक्की सावरेल आणि ती खरं कारण सांगेल. आम्हाला एवढीच गोष्ट महत्वाची वाटते की गोदावरी वाचली, त्याचा आम्हाला मोठा आनंद. हो हो, आम्हाला सुद्धा. अनाजी पंत, धीरानं घ्या. मगाशी सांगितलं, पुन्हा सांगतो, महाराज गडावर नाही, थोडं संयमानं घ्यावं. जी युवराज. येतो आम्ही. अगं युवराजांनी तर. पण कुणाला? म्हणजे उडत उडत खबर आली, पण खरं खोटं ठाऊक नाही. मग राहू दे. अगं पण ऐक तर. काय?
तुला म्हणून सांगते, तू कोणाला सांगू नकस हा. आता मी कशाला कुणाला सांगतेय? मी भलन, माझं काम भलं. ग युवराजांनी त्या सुन्नीसांच्या गोद्याला पळवलंय. गप बस, काही बनवू नको हा. ते कशाला पळवून नेत्याल? घरात इतकी सोन्यासारखी बायको असताना. ग बाप्या माणसाचं काही सांगू नकस बाई. सगळीकडे नुसता गोंधळ चालू आहे. मला बी आत्ताच समजलं, पण खबर सगळीकडे कानावर गेलीये. अगं बाई, म्हणजे युवराज चुकीचं वागलं तर? तेच तर वाईट वाटतंय. कधी माझ्या घोड्यावर बसली नाहीस, ना मागे ना पुढे. अरे एवढा मोठा घोड्यांचा व्यापारी मी, पण कधी जवळ नाही आलीस घोड्यांच्या पण. पण इथे काय ऐटीत बसली होतीस घोड्यावर. दोघ जण काय सुंदर दिसत होतात घोड्यावर, जणू काही खंडोबा आणि माळसाच. आणि मी आपला मणिमल्लासारखा खाली उताणा, पोटात भाला खुपसलेला. युवराज प्रत्येक परस्त्रीकडे आई बहिणीच्या नजरेने बघतात. नुसतं बघून नाही चालत. हे असं काही बोललेलं मी सहन करणार नाही. मी असं आणि तसं कधीही बोललेलो नाहीये. आजपर्यंत मी कधीही वाईट काही बोललेलोच नाहीये, पण आता बोलणार. उदय, मला माहिती आहे ग, तुझे युवराज म्हणजे अस्सल सोनं, आणि त्यांच्या पुढे मी पितळ. पण आता मी त्यांना सोडणार नाही. काय करणार आहात तुम्ही? युवराज आहेत ते. अगं असतील युवराज, पण कोणाच्याही चारित्र्यावर झालेला वार अडवण्यासाठीची ढाल नाहीत ते. अगं कर्तबगार माणसाला संपवायला नगभर कलंक सुद्धा खूप होतो. म्हणजे सांगतो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा पोवाडा गायला जातो, तसा मी तुझ्या नावाचं भारूड लोकांना गायला लावणार. युवराजांच्या चारित्र्यावर डाग लावणार मी. नाही त्यांची ताठ मान खाली झोकवायला लावली ना, तर सुरनीसांचा जावई नाही मी. खबरदार, खबरदार युवराजांबद्दल काही बोललात तर. चुकलं, चुकलं माझं. नाही बोलणार तुझ्या युवराजांबद्दल मी काही. बघितलत ना सासरे बुवा कशी धमकावते मला. ऐकलत ना तुम्ही आता? गोदावरी, अगं काय हे झाली? एवढी शोभा पुरे झाली. हो सासरे बुवा, तिच्यावर मोहिनी घातली आहे युवराजांनी. हे बघा जावई बापू. अहो काय बघायला लावताय आता आणखीन? अहो माझ्या बायकोने माझ्या समोर ती दुसऱ्या पुरुषाचं गुणगान गाते. आता काय अर्थ राहिला माझ्या जिंदगानीला सांगा? बाबा, बाबा मी असं काहीही बोललेले नाही. सासरे बुवा मला सांगा, की युवराजांनी माझ्या खांद्यावर हात ठेवले, माझ्याशी हसून बोलले, मला प्रतिष्ठा दिली. या बाईने तीच प्रतिष्ठा धुळीला मिळवली. खोट खोट बाबा, हा माझा नवरा खोटार आहे. मग खरं कोण आहे ते सांग. बाबा, यांचा कुठलाही व्यापार नाहीये. जावई बापू काय आहेत काय नाहीत हे ठाऊक नाही मला, पण तू काय आहेस हे चांगलं कळलंय मला. बाबा हो, यांच्यामुळेच. एवढ्या आनंदाने जावई बापू आले तुला घेऊन जायला, तर तू पळून गेलीस. शरम वाटायला पाहिजे होती तुला. बाबा, आता मी सगळं सांगणार आहे. काय सांगणार आहेस? काय सांगणार तू त्यांना? अगं सुरनीस आहेत ते, त्यांना न सांगता सगळं कळतं. बाबा बस, आता तू बोलायचं नाहीस. तुझ्यामुळे मी सोन्यासारख्या जावयावरती हात उचलला. अरे सासरे बुवा काय घेऊन बसलाय ते? आता बघा माझा घोड्यांचा व्यापार, मी रोज घोड्यांच्या लाथा खात. हो, तुमचा हात तर मला आशीर्वादासारखा आहे. नका जीवाला लावून घेऊ. बघ, अजूनही विचार कर. मी नाही जाणार.
जावं लागेल. बाबा मी जाणार नाही. गोदा गोदावरी गेली. मान न घेताच कशी गेली? माहित नाही. राज्याभिषेकाच्या दिवशी गागा भट्ट आमच्या घरी आले. त्यांच्याकडे होती बुधभूषणाची प्रत. ती मी वाचली आणि मग मी तो वाचतच राहिले. खूप वेळा वाटलं की हे युवराजांचे मोती त्यांना परत करावे, पण स्वतः जवळ ठेवण्याचा मोह आवरला नाही. युवराज असं काहीच करणार नाही. निष्पाप आहेत ते. स्त्रीला पूज्य भावनेने पाहतात. त्यांनी बुधभूषण मध्येही लिहिलंय. ते 10 वर्षाचे असताना त्यांनी एका स्त्रीवरचा अत्याचारही रोखला आणि तेही मथुरेत. युवराज कधीही गैर वागणार नाहीत. मुजरा युवराजनी. कोण? मी राजाऊ, शृंगारपूरची. राजाऊ, तू का आलीयस? तुझ्या डोळ्यांवरची भाबडेपणाची झापडं काढायला. भाबडेपणाची? माझ्या? तू म्हणतेस ना तुझे युवराज निष्पाप आहे? हो, आणि मी त्यावर ठाम आहे. युवराजनी, तारुण्य कधीच निष्पाप असत नाही. षड्विकाराच्या चिखलात ते भरलेलं असतं. म्हणून मी हसले आणि मला अजूनही हसायला येते. कारण तू म्हणालीस ना युवराज कधीच गैरवर्तन करणार नाहीत. मग आमचे युवराज आहेतच तसे, गैरमार्गाने न जाणारे. सत्ता आणि ऐश्वर्य यांचा गैरमार्ग म्हणजेच रहदारीचा रस्ता होतो हे ठाऊक नाही तुला? आम्हास ते मान्य नाही. लोक काय म्हणतात त्याचा आवाज ऐक आणि भ्रमात न राहता लोकनिंदेला घाबर. आम्हाला लोकांचं घेणं देणं नाही. आमच्या युवराजांचा स्वभाव म्हणजे देवगुण. इथेच चुकतो आपण आणि गाफील राहतो. गाफील राहू नकोस. कानूसा घे. मी म्हणणारे घसरले. तू कोण? मी युवराजनी, युवराजांची युवराजनी. येसू, हे बघ, मी तुला सावध करायला आली. अगं, तू उंच उंच रायगडावर बसतेस, पण तुझ्या पायथ्याशी काय चाललंय हे तुला दिसतं का? हो, दिसतंय आम्हाला. मग बघ, नीट बघ. तुझ्या युवराजांचा अबलक घोडा भरकटताना तर दिसत नाही ना? सू, कुठे गेला होता? धाराऊला सोडायला. खरं सांगताय? स्वामी, नेहमी खरंच बोलतो तुमच्याशी. बाहेर तर वेगळीच चर्चा सुरू आहे. ती कधी नसते. म्हणूनच म्हणतोय खरं सांगा. हे स्वामी घोडा काढला रपेटीसाठी. माघारे फिरताना धाराऊ दिसली गड उतरताना. तिला सोडवायला गेलो. सांतोशीच्या पुढपर्यंत गेलो आणि माघारी. तुम्ही नक्की खरं सांगताय? निहारीचंही भान राहिलं नाही तुम्हास? म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? आम्ही खोटं बोलतो आहोत? आणि तसंच समजायचं असेल तर आम्ही तरी का सांगावं? सांगावं लागेल. उठसूट कुणालाही कबुली जबाब द्यायला मुक्त्यार नाही होत आम्ही. पण आम्ही कुलमुक्त्यार आहोत, स्वराज्याच्या युवराजनी. मग आम्ही सुद्धा स्वराज्याचे युवराज आहोत. जाब देणार नाही.